आणि बघा कंबरपट्टा पण आहे. तर काकू किंमत काय यांची इथून आपण आज जाऊयात. हे गाईज, मी आहे ईशा आणि हे आहे दोघं माझे फ्रेंड्स वरुण आणि धीरज. आणि आम्ही चाललोय आता बोरीआळी आणि तुळशीबाग, कारण गणपती जवळ आलेले आहे आणि मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सजावटीचं सामान विकायला आलेलं आहे. सो आता मी तुम्हाला तेच दाखवणार आहे, म्हणजे जर तुम्ही खरेदीला येणार असाल तर तुम्हाला थोडीशी आयडिया येईल की आपण कुठून काय घेतलं पाहिजे. सो या, लेट्स गेट स्टार्टेड. तर आता आपण आहे दगडूशेठ मंदिराजवळ आणि इथून आपल्याला जायचंय मंडईच्या दिशेने त्या साईडला. तुम्ही समोर बघू शकता की इथे दगडूशेठ गणपतीसाठी हा मोठासा देखावा उभारणं चाललेलं आहे. आणि गाईज, जसं तुम्ही या देखाव्यापासून आत येता तर ह्या ठिकाणी तुम्हाला खरेदीसाठी खूप मोठं असं मार्केट दिसेल. सगळ्या प्रकारचे हार आणि सजावटीच्या गोष्टी. आणि ह्या मार्केटमध्ये पण तुम्हाला वस्त्र बघायला मिळतील गाईज. आणि 100 रुपयाला एक असं त्यांनी मला सांगितलंय, पण तुम्ही बार्गेन करू शकता. आणि इकडे ह्या ठिकाणी असे मंडप पण आहेत आणि हा स्टॉल एक्झॅक्ट देखाव्याच्या मागेच आहे. आपण दगडूशेठ पासून पुढे आल्यावर माझ्या मागे तुम्हाला हे गायत्री सुगंधी म्हणून शॉप दिसत असेल. तर ह्या ठिकाणी तुम्हाला गौरी गणपतीच्या सगळ्या प्रकारचं सामान मिळेल. आपण आज जाऊन एकदा बघूया. तुम्ही स्टार्टिंगलाच बघू शकता की इथे किती वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या सगळ्या माळी लावलेल्या आहेत. आणि इथे आत आल्यानंतरच गौराईचे जे मुलं असतात त्यांची ही सगळी वस्त्र लावलेली आहे. आणि इथून आपण आत जाऊयात. आत आल्यावर तुम्ही बघू शकता की इथे सगळ्या प्रकारच्या ह्या मूर्त्या लावलेल्या आहेत गौराईच्या. आणि याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे, ब्लाउजेस आहेत त्यांचे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की गौराईचे सगळे मुकोटे पुढे दिलेले आहेत. आणि दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकता की इथे गौराईसाठी लागणारी सगळ्या प्रकारची ज्वेलरी तुम्हाला बघायला मिळेल. त्यांच्या मुकुटापासून बांगड्या, मंगळसूत्र, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा कंबरपट्टा पण आहे आणि ह्या बांगड्या. तर इथे सगळ्या प्रकारचे तुम्ही बघू शकता दागिन्यांची व्हरायटी या ठिकाणी दिलेली आहे. बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशनचं इथं सामान आहे. तिथे बघा पंगत बसलेली आहे आणि इथे लोणी काढताय किंवा भाजी विकताय, विहिरीतनं पाणी काढताय, असं वेगवेगळ्या प्रकारचं इथे डेकोरेशनचं सगळं सामान दिलेलं आहे. सो ह्या ठिकाणी तुम्हाला टाळ बघायला मिळतील. त्याच्यानंतर ह्या वेगवेगळ्या राख्या आहेत, रुद्राक्षच्या माळा आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे धूप तुम्हाला बघायला मिळतील. आणि इकडे वरती जर तुम्ही बघितलं तर दारात आपण लटकवतो ते तोरणं ह्या ठिकाणी आहेत. आणि जसं जसं आपण पुढे जाऊ तर हे तुम्ही बघाल तर आपण ताटाभोवती जी रेडीमेड रांगोळ्या आपल्याला मिळतात ना, तर त्या पण ह्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. आता आपण दगडूशेठ पासून सरळ पुढे आलेलो आहे. हे मंडईच्या एकदम कॉर्नरला आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की इथे तुम्हाला पूजेचं वगैरे सगळं सामान मिळणार आहे. या ठिकाणी गौमूत्र आहे, गुलाबजल आहे, तुम्हाला अष्टगंध, चंदन, त्याच्यानंतर ह्या सगळ्या डब्या. ह्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या आहे, कापूर, की तुम्हाला कुंकू, हळद, पूजेसाठी जेवढं काही सामान लागणार आहे ते सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळेल. वरती गणपतीसाठी छोटे आणि मोठे सगळ्या प्रकारचे इथे हार्स आहेत. त्याच्यानंतर आपण दरवाज्यावर शुभ लाभ स्वस्तिक हे जे स्टिकर्स चिपकवतो तर ते सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. त्यानंतर हे बघा छोटेसे पेटे, वेगवेगळ्या प्रकारच्या वाती आहे, जसं की फुलवाती आहे, आपल्या तेलाच्या दिव्यातल्या वाती आहे. आणि हे जर तुमच्याकडे खूप मोठी समई वगैरे आहे तर मोठ्या वाती पण या ठिकाणी आहेत. आणि त्याच्याच साईडला हे शॉप्स आहेत गाईज. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे चंदनाचे लाकडं, गौऱ्या बिवऱ्या सगळ्या या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. तर गाईज तिथून पुढे आल्यावर ही अख्खी लेन आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी आहे देवघर, त्याच्यानंतर मडकी, वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, अगरबत्त्या, वाती. ह्या ठिकाणी बघा चौरंग पण आहेत.
वेगवेगळ्या प्रकारचे चौरंग, अगरबत्तीचे स्टँड. पुढे परत ही एक लेन आहे आणि इकडे तुम्हाला मातीचे सगळ्या प्रकारचे भांडे दिसतील, जसं की हे याच्यामध्ये आपण धूप लावू शकतो. हे छोटे छोटे मडके आपण पूजेमध्ये यूज करतो. त्याच्यानंतर इथे डिझायनर, हे बघा मोठे दिवे, मोठ्या दिव्यापासून लहान दिव्यापर्यंत तुम्हाला इथे सगळं बघायला मिळेल. दिव्यांचे पण वेगवेगळे प्रकार आहेत या ठिकाणी. तर मंडईच्या मेट्रो स्टेशनच्या समोरच हा आजींचा एक स्टॉल आहे. तर इथे तुम्हाला अशा प्लेट्स बघायला मिळतील, आपण गणपतीमध्ये फळं वगैरे ठेवायला वापरतो ना त्या. तर काकू किंमत काय यांची समजा याची? सो हे तुम्हाला 60 रुपीज, 80 रुपीज, 100 रुपीज पर्यंत मिळून जाईल आणि दिसायला खरंच खूप छान आहे. मेट्रो स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर ही अशी एक दुकानांची लेन आहे अख्खी आणि या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारची पितळीची भांडी बघायला मिळतील, दिव्यापासून समईपासून. तर जे काही आपल्याला देवघरात लागतं, तर मोठी मोठी भांडी असो की प्लेट्स असो, केळीच्या पानासारखी हंडे असो, कळशा असो, तर ते सगळं तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळेल. तर आपण आता मंडईच्या बॅक साईडला उभो आहे आणि याच्या एक्झॅक्ट समोर बोरियारीचा रस्ता जातो आणि आता इथून आपण जाणार आहोत आतमध्ये. आता आपली बोरिअळीची लेन सुरू झालेली आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की इथं सजावटीची दुकानं तुम्हाला बघायला मिळतील. आणि आता गणपती आहे म्हणून इथे गणपतीचे सगळं सामान तुम्हाला दिसतंय. पण जेव्हा जो फेस्टिवल असेल, फॉर एक्झाम्पल 15 ऑगस्ट आहे, तर सगळ्या दुकानांमध्ये 15 ऑगस्ट रिलेटेड सगळं सामान तुम्हाला बघायला मिळतं. आणि बोरिअळीमध्ये गाईज ह्या एका लेनमध्ये जवळपास 500 ते 1000 दुकानं आहे आणि प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचं सामान बघायला मिळतं. आणि जर तुम्हाला थर्माकॉल पासून काही डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इथे थर्माकॉलची व्हरायटी आहे. घरी ते कापत बसा, हे करा, त्याच्यापेक्षा तुम्ही इथे येऊन डिरेक्ट विकत घेऊ शकता. मागे लावण्याच्या जाळ्या, गोल गोल पट्ट्या, चौकोनी पट्ट्या, खंबे, जसे किल्ल्याचे खंबे असतात ते खंबे, डिरेक्टली खंबे. जर तुम्हाला मंदिराचा वगैरे सेटअप करायचा आहे तर तुम्हाला इथे सगळं रेडीमेड मध्ये मिळून शकतं. गाईज माझ्या मागे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या फुलांच्या लड्या या ठिकाणी आहे आणि तुम्हाला पाहिजे त्या टाईपच्या लड्या तुम्हाला मिळतील आणि इथे तुम्हाला सगळं होलसेल भावामध्ये मिळतं गाईज. तुळशीबागेपेक्षा थोडं स्वस्त. तर आता आपण ह्या साईडने आलेलो आहे गाईज आणि आता आपण उभो आहे मेन चौकामध्ये. आणि माझ्या मागे जी तुम्ही ही लेन दिसता, इथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या फुलांच्या माळा मिळतील आणि ह्या साईडला पण एक लेन जाते, तिथे तुम्हाला लाकडी वस्तू मिळतील बऱ्यापैकी सगळ्या. आणि आपल्याला जायचंय माझ्या उजव्या बाजूला, जी की आहे ही साईड. तर तुम्हाला असे स्टॉल्स पण बघायला मिळतील बोरिअळीमध्ये, जिथे की तुम्ही हे मकर बघू शकता. गणपतीच्या बॅक साईडला आपण सजावट म्हणून लावतो आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे फुलं, पानं आणि मागे छोट्यापासून मोठ्यापर्यंत अजून वेगवेगळ्या प्रकारचे साईजमध्ये मकर आहेत. चौकातून थोडंसंच पुढे आलं की तुम्हाला हे शॉप दिसतं. जर तुम्हाला जास्त डेकोरेशन करायला टाइम नसेल मिळत तर इथे तुम्हाला रेडीमेड थर्माकॉलचे मकर बघायला मिळतील आणि खूप सुंदर सुंदर असे मकर आहेत आणि लाईक रेडीमेड. तर हे जसं आहे, हे पंढरपूरचं थोडासा याच्यात देखावा तुम्हाला दिसतो. या ठिकाणी ओमचं आहे आणि इकडे पण तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत सगळ्या मकरमध्ये. बोरिअळीतून बाहेर आल्यावर राईट हँड साईडला तुम्हाला ही लाइटिंगची गल्ली दिसेल अख्खी आणि ते तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीजच्या लाईट्स दिसतील, जसं की तुम्ही बघू शकता. डिस्को लाईट्स आहेत, ह्या मोठ्या लाईट्स आहेत, वॉर्म लाईट्स आहेत, तिकडे लाइटिंगच्या समया आहेत आणि इथे तर अख्खे रोल्स आहेत लाईट्सचे. आणि ह्या ठिकाणी असे कारंजा, बुके आहेत लाईट्सचे आणि प्रत्येक प्रकारची लाइटिंग तुम्हाला. आणि ह्या स्ट्रिप्स आपण लावतो की जर तुम्हाला झगमग लाइटिंग नको आहे, असं सोफिस्टिकेटेड काहीतरी हवंय, तर त्या पद्धतीच्या लाईट्स पण तुम्हाला इथे बघायला मिळते. तर आपलं पूर्ण मार्केट फिरून झालेलं आहे आणि खूप सुंदर सुंदर डेकोरेशनचं सामान आलेलं आहे मार्केटमध्ये. आणि इथून जर तुम्ही अजून 1 आठवड्यानंतर आला तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त सामान बघायला मिळेल. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा पण युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन द नेक्स्ट वन. बाय बाय.